रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? तर आज मशीनच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि आशा करते की ती तुम्हाला उपयोगी नक्कीच पडेल. भरपूर ताईंचा हा प्रश्न असतो की एकाच मशीनवर जाड कापड आणि पातळ कापड हे कसं शिवता येईल. तर काही उत्तरं देतात काही जण की सुई चेंज करायची, म्हणजे 11 नंबर, 14 नंबर, 16 नंबर, 18 नंबर आणि अगदी जाड कापड असेल तर 21 नंबरची सुईसुद्धा वापरली जाते. बरं, सुई चेंज केली की जाड कपडा शिवता येतो का? काही मशीनला शिवताही येतो, पण प्रत्येक वेळी ते काम करत नाही. फक्त मशीन तुम्ही चेंज करताय. पण जी हलणारी दात्री असते, जेव्हा आपण मशीन हलवतो, मशीन चालवतो त्यावेळेस जी दात्री असते, ती दात्री त्याच कपड्यावर चालते का? नाही चालत. तर अशा वेळेस काय करायचं असतं आपल्याला ती दात्री, ज्याला डॉग बाईट असं म्हणतात, ते आणि ही जी अशी प्लेट मिळते ही आपल्याला चेंज करायची असते. आता मी तुम्हाला दाखवते बरं का. ही जी आहे ही आता मी नॉर्मल जे कपडे आहेत त्याच्यासाठी वापरते. बघा बरं, हे लाईन्स किती आहेत? 3 लाईन्स आहेत आणि याच्यामध्ये 2च दात्रे आहेत, इथे बसतात आणि याच्यात बघा या 2 प्लेटमध्ये फरक आहे काही. तर ही आहे आपल्या मशीनची प्लेट. ही प्लेट आपल्याला वापरावी लागते जेव्हा आपण जाड कापड शिवतो त्यावेळेस, आणि ही नॉर्मल कोणत्याही कपड्यावर 18 नंबरपर्यंतची सुई वापरून आपण वापरू शकतो. पण जेव्हा आपण 21 नंबरची सुई वापरतो, आपण रेक्झिनचा कपडा शिवतो किंवा फोम शीट लावून, फोम शीट म्हणजे ती स्पंजवाली नाही बरं का, जे रबर शीट असते ना, रबर शीट आपण वापरतो त्यावेळेस मात्र आपल्याला ही पट्टी वापरावी लागते. अगदी मजबूत असते. याच्या दात्र्या बघा किती आहेत, याच्या दात्र्या 3 आहेत का? 3 आहेत ना. मग याच्यामुळेच कपडा हा सरकला जातो. तर मग कसं काय एकाच दात्रीवर आणि एकाच प्लेटवर तुम्ही सगळे कपडे शिवू शकता? नाही. प्रत्येकाला असंच वाटतं की सुई चेंज केली म्हणजे आपलं काम झालं, म्हणजे काय की म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे कपडे शिवता येऊ शकतात. तर असं नसतं बरं. आपल्याला ही जी दात्री आहे ना, ही दात्रीसुद्धा आपल्याला बदलावी लागते. आता ही आपली नॉर्मल दात्री केवढी छोटी आहे बघा, आणि ही जी आहे ही दात्री आपण वापरतो कशासाठी? जीन्सचा कपडा वगैरे शिवायचा असेल, गोधड्या शिवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण ही दात्री वापरतो. पण घेताना काय करायचं, ह्याचे दोन्हीचे स्क्रूचे जे आहे होल आहेत ते बरोबर आहेत का हे चेक करायचं, म्हणजे आपल्या मशीनला ते व्यवस्थित स्क्रू बसले पाहिजेत. तर ह्याचे चेक करायचे आणि ह्याचे सुद्धा, प्लेटचे सुद्धा आपल्याला चेक करायचे. तर ही प्लेट आणि ही दात्री आपण नॉर्मल कपडे शिवण्यासाठी, म्हणजे नेट असेल किंवा कॉटनचा कपडा असेल, रेयॉन असेल, पॉलिस्टर असेल, क्रेपचा कपडा असेल, 2-3 लेअरसाठी आपण वापरू शकतो. थोडा जाड जरी कपडा असेल, पॅन्टचा कपडा असेल, नॉर्मल पॅन्टचा, ट्राउझर पॅन्टचा, तर त्याच्यासाठी हे वापरू शकतो आणि त्या कपड्याप्रमाणे आपण सुई चेंज करू शकतो. पण जेव्हा तुम्ही बॅग शिवता तेव्हा मात्र सुई चेंज केलं की काम होतं असं नाही. ही दात्री आणि ही प्लेट तुम्हाला घ्यावीच लागते. बरं, तर कुठल्या मशीनला ही दात्री आणि ही प्लेट चालेल? तर तुमच्याकडे जर का अंब्रेला मशीन आहे, म्हणजे काळ्या मुंड्याची, हीच नाही, इंडस्ट्रियल मशीनला तर ही दात्री आणि हे बसतं. पण जर का तुमची काळ्या मुंड्याची पण अंब्रेलावाली चांगली फुल शटलची मशीन आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल, याची लिंक हवी असेल तर मला मेसेजमध्ये फक्त PP किंवा लिंक म्हणून टाईप करा. मी तुम्हाला याची लिंक देऊन देईल. आपल्याला मिशोवर पण मिळतं, हे फ्लिपकार्टवर पण मिळतं, किंवा तुम्ही लोकल मार्केटमध्ये सुद्धा चौकशी करा, जिथे मशीन रिपेअरिंग करून दिली जाते तिथे सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं. त्यांना फक्त इतकंच सांगायचं की मला जाड कपडा शिवायचा, बॅग शिवायचे किंवा जीन्सचे कपडे शिवायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. एवढं लक्षात ठेवा. फक्त सुई चेंज करून काही होत नाहीये, हे सुद्धा चेंज करावं लागतं, तेव्हाच आपण बॅग्स वगैरे शिवू शकतो. कशी वाटली ही इन्फॉर्मेशन? तुमच्यासाठी महत्त्वाची आहे का? महत्त्वाची असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक तरी द्या रे. आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्या कुठल्या टेलर मैत्रिणीकडे पोहोचवायचा असेल, जिलाही माहिती नाही आहे, तर तिच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. चला, पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.